अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 21वा हप्ता मागच्या आठवड्यामध्ये जमा झालेला आहे। आता शेतकरी प्रतीक्षा करू लागले होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येणार, कारण सोशल मीडियावर खऱ्या बातम्या या ठिकाणी आजकाल कोणीच देणं झाले। तुम्हाला पण माहित आहे, जास्त करून खोट्या बातम्यांचा प्रसार वाढलेला तुम्हाला पाहायला मिळतोय। कोण म्हणत असतं की नमोचे पैसे आज जमा होतील, कोण म्हणत असतं की नमोचे पैसे उद्या जमा होतील, परंतु ठामपणे शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकं कधी वितरण होणार आहे याची ठामपणे तारीख फिक्स कोणी सुद्धा सांगणं झालं होतं। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी नमोचे पैसे वाटप होणार आहे, कोणत्या तारखेला फिक्स त्यांनी तारीख सांगून टाकल्या, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून अधिकृत जी तारीख आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची या ठिकाणी जाहीर केल्या, 30 तारीख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। आता शेतकरी बांधवांना महत्त्वाचा प्रश्न पडला होता की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 4000 रुपये दोन्ही योजनांचे एकत्र देणार, परंतु का बँकेच्या खात्यावरती अचानकपणे फिक्स त्या ठिकाणी पीएम किसानचे पैसे दिले आणि नमोचे पैसे का दिले नाहीत, असं शेतकऱ्यांचा प्रश्न होता। त्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले, लक्षात ठेवा, केंद्र सरकारकडून तुम्हाला पीएमचे पैसे येत असतात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे पैसे येत असतात, आणि प्रॉब्लेम असा होतो की पीएम किसान योजनेला कोणत्याही अटी पात्रता नाही आहेत आणि नमो शेतकरी योजनेला मात्र या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून गोरगरीब गरजू शेतकऱ्यांना हे पैसे दिले जातात। त्यामुळे अटी पात्रता लागू केल्या आहेत। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मागे तटवून ठेवला होता। अखेर सरकारच्या माध्यमातून आज 4000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आहेत आणि नेमकं कोणत्या तारखेला नमोचा हप्ता येणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करून येणार आहे, याची खरोखर 100% खरी बातमी या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चालवली जाते। त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या खोट्या बातम्या आता सांगून शेतकऱ्यांना 4000 रुपये एकत्र देणार असं मागील 2 महिन्यांच्या पाठीमागे सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आम्ही 4000 रुपये एकत्र कधी सुद्धा पाठवत नसतो, आधी त्या ठिकाणी पीएम किसानचे पैसे पाठवतो आणि त्यानंतर नमोचे पैसे पाठवतो, हे फिक्स असंच होत असतं। परंतु शेतकऱ्यांना उगाच आशेल लावलं जातं की 4000 रुपये येणार, परंतु 4000 रुपये काही केल्याने येत नसतात। 2000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये येतात आणि त्यानंतर 2000 नमोचे येत असतात। मग सरकारच्या माध्यमातून काय अपडेट या ठिकाणी दिले आहे, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येणार याची जर वाट बघत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांनी ती तारीख देखील आता सांगण्यात आल्या। नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे, सविस्तर अपडेट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आता 100% खरी बातमी, अधिकृत तारीख या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कुठे येणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येणार आणि नेमकं किती तारखेला येणार याची चर्चा सगळीकडे शेतकऱ्यांच्या माध्यमातून, कुठं कामाला गेलं, बाजारात भेटलं तर प्रत्येकजण विचारत आहे की पीएमचे पैसे आलेत, नमोचे कधी येणार। तर ही जी चर्चा आहे तर याला विराम लागला आहे आणि नमो शेतकरी योजनेला 4000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर आता करण्यात आलेत। आता सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचा आता तुम्हाला वाटप होणार आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाची जी काय अपडेट आल्या तीच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे, कारण सोशल मीडियावर अनेक अफवा या ठिकाणी जोरदार पसरू लागले आहेत। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांनी मार्केटमध्ये मोठा कहर केलाय। तुम्ही सुद्धा अशा बातम्या ऐकल्या असणार, बातम्या ऐकून ऐकून तुम्ही कंटाळला असणार। यामध्ये सांगितलं जातं की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांना त्यावेळी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही जेव्हा नमो शेतकरी योजनेचा GR काढतो आणि पैसे मंजूर करतो
त्याचवेळी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी नमोचे पैसे येत असतात, हे तुम्ही आता काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे। मग आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जो आठवा आहे तर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी तारीख सांगितल्या तीच ओरिजिनल तुम्हाला 100% खरी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता मिळणार आहे। कारण बऱ्याच ठिकाणी खोटी माहिती पुरवली जाऊ लागल्या, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक या ठिकाणी केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जी काही खरी माहिती आहे तर ती शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचत नाही। त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता जी काय अफवा पसरत आहेत तर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आता आम्ही GR काढतो, पैसे मंजूर करतो, त्याच वेळी तुम्हाला पैसे येत असतात, हे तुम्ही विसरू नका। बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जी काय तुम्हाला तारीख सांगण्यात आल्या ती पुराव्यासहित आम्ही तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची सुद्धा अपडेट सरकारच्या माध्यमातून जी काय आल्या तीच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कारण या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन स्वतः मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी ही तारीख आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। शेतकरी बांधवांनो, पहिला या ठिकाणी पट्टा बघा, पहिला या ठिकाणी पात्रता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने लावल्या, ही खरोखर अधिकृत 100% खरी बातमी आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळालेत फक्त त्या शेतकऱ्यांची नावे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता दिलेली आहेत। कारण त्याचं म्हणजे आता सरकारने नमो शेतकरी योजनेच्या आधारावर त्या ठिकाणी PM किसान योजना या ठिकाणी सुरू केल्या। कारण केंद्र सरकारने पहिल्यांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजना सुरू केली आणि सरकार 2000 रुपये देत होतं। त्यामुळे राज्याला पण वाटलं शेतकरी राज्य सरकारवर नाराज आहेत, त्यामुळे नमोचे पण पैसे त्यांना देऊन टाकले पाहिजे। त्यामुळे नमो शेतकरी योजना सुरू केली आणि त्यामुळेच ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळालेत फक्त त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये घेण्यासाठी अधिकार आहे असं सांगण्यात आलं। मग यामध्ये आता मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी आता बोलताना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, तो म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणत्या अपात्र याद्या लावलेत का, कोणत्या अटीपात्रता लावलेत का या ठिकाणी सांगून टाका। कारण सोशल मीडियावर या ठिकाणी सगळीकडे एकच अफवा जोरदार पसरू लागले आहेत की शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आले, नेमका आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, ज्या काय अफवा या ठिकाणी पसरल्या आहेत यावरती मुख्यमंत्र्यांनी स्वतः आता या ठिकाणी सांगितले की आम्ही अपात्र यादी खरोखर या ठिकाणी लागल्या। हे 5 प्रकारचे शेतकरी आता या ठिकाणी अपात्र करण्यात आले, त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगून टाकल्या त्या तारखेला नमोचा हप्ता येणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नमोचे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्यांनी जे जिल्हे सांगितले तेच तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। त्याआधी आपण कोणत्या अटीपात्रता या ठिकाणी सांगितलेत ते सुद्धा पाहून घेऊया। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाची अट आता या ठिकाणी लावल्या जी आजपर्यंत इतिहासात कोणत्याही योजनेला लावली नव्हती, ती म्हणजे आता तुमच्याकडे मतदान कार्ड हे ओळखपत्र असेल तरच तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल की मतदान कार्डाचा आणि नमो शेतकरी योजनेचा काय संबंध, तर बघा यावरती बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की मतदान कार्ड हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्रमाणे ओळखपत्र या ठिकाणी आता कंपल्सरी केलं आहे। त्यामुळे आता तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड चेक करण्याऐवजी मतदान कार्ड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चेकिंग होणार आहे। त्याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणतंय की तुम्ही मतदान करताय पण तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का नाही हे सुद्धा चेक करण्यात येणार आहे। कारण मतदान करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आता नमोचा हप्ता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। सोशल मीडियावर सगळीकडे आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी पसरू लागलेत, परंतु या ठिकाणी सरकारने आज 4000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत आणि 4000 कोटी मंजूर केल्यानंतर या ठिकाणी नेमका आता पैसे कधी वितरण होणार आहेत। आता तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, या बँकामध्ये तुमचं जर या ठिकाणी खाते खोलून ठेवलं असेल तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, तर तुम्हाला 2000 रुपये आता या तारखेला या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहेत। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दुसरी आता अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। ती अपात्र यादीमध्ये जवळपास 4.5 लाख शेतकरी बांधव आता अपात्र होऊन राहीत।
तर ते शेतकरी कोणते? तर लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये जर पिवळं व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही. तुम्ही वाट बघू नका, असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय. बघा, सरकारने नवीन अटी कोणत्या लावलेत ही सरकारने स्वतः सांगितलंय. त्यामुळे या अटी कोणत्याही समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला पुढे आपण या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जी मुख्यमंत्र्यांनी यादी वाचून दाखवल्या त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या तारखेला नमोचे 2000 रुपये नेमकं कधी मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, ज्यामध्ये आता भरपूर शेतकरी अपात्र होऊन राहीत. त्यांनी PM किसान योजनेचे 2000 रुपये घेऊन पण नमोचे या ठिकाणी त्यांना आता वंचित राहावे लागणार आहेत, त्यांना मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगण्यात आले. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची अट लावण्यात आल्या ती म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्राप्त करण्यासाठी तुम्ही आता KYC एक वेगळ्या प्रकारची करायला सांगितली होती. तुम्ही KYC केल्या ती OTP द्वारे केल्या. KYC तुम्ही केले असाल तरी सुद्धा यामधून अनेक शेतकरी बांधव आता अपात्र होणार आहेत. त्याचं कारण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी या ठिकाणी कमी शिकलेले असतात, त्यामुळे KYC करताना खूप मोठ्या चुका करत आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी त्यांना हप्ता लेट येत आहे. सरकारने तिकडून पैसे सोडून पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितले, जे कमी शिकलेले शेतकरी आहेत, ज्यांची KYC प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही, त्यांना परत एकदा कॉल करून बोलवून घ्या आणि या ठिकाणी KYC प्रक्रिया व्यवस्थित आहे का हे तपासून घ्या. अशा प्रकारची सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आता ही झाली सविस्तर माहिती. आता नेमकं कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मिळणार आहेत, मुख्यमंत्री साहेबांनी कोणत्या या ठिकाणी आता तारखेला पैसे वितरणाची आता तारीख देण्यात आल्या ही सुद्धा तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की नेमकं कोणाकोणाला पैसे मिळणार. तर बघा, पहिल्यांदा हा शेतकरी या ठिकाणी पात्र करण्यात आलाय ती म्हणजे आता तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी लाभ मिळणार आहे. कारण फार्मर ID कार्ड जवळपास अजून 30% शेतकऱ्यांनी काढलंच नाही. मग मुख्यमंत्री काय म्हणतात, तुमच्याकडे फार्मर ID कार्डच नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नमोचा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पात्र नाही आहे. त्याचं कारण म्हणजे फार्मर ID कार्ड म्हणजेच तुम्ही शेतकरी आहात याचं हे ओळखपत्र आहे आणि जर करता तुम्ही फार्मर ID कार्ड जर काढलं नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार नाही. त्यामुळे फार्मर ID कार्ड काढले का बघा, काढला असेल तर तयार राहायचं आहे. पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर लगेचच पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून या तारखेला आता करण्यात येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा 7/12 उतारा ही अट सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण सरकारने आतापर्यंत कधीच ही अट लावली नव्हती. यासाठी 7/12 उतारा तुमचा जो नमो शेतकरी योजनेच्या अर्जाला जोडलेला आहे तर तो चेक करण्यात येणार आहे. यामध्ये तुमची जर जमीन 10 एकर 15 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही. त्याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणते की तुमच्याकडे या ठिकाणी जर श्रीमंती असेल तर श्रीमंत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेण्याची काहीही गरज नाही. त्याचं कारण म्हणजे हा हप्ता जो आहे तर तो गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यामार्फत या ठिकाणी पोहोचवला जाणार आहे. अशा प्रकारची सूचना या ठिकाणी बँकांना सुद्धा दिली आहे की फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांना PM किसान योजनेचे पैसे मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. ज्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी या तारखेला येणार आहे. तारीख तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, परंतु त्याआधी 12 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये शेतकरी खूप गरीब आहेत. त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी पैसे मिळणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे की नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता सुरू करण्यात येणार आहे. तर बघा, पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अकानी या भागात जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. तुमचा जिल्हा नक्की बघा, कारण ही यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या. कोणत्या तारखेला येणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर या भागामध्ये जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून आता जमा होणार आहे.
त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत या भागात जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांना टोटल 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? खेड, हवेली, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर या भागामध्ये जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांना टोटल 2,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला मिळणार आहेत? आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमोचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या तारखेला येणार आहेत, तर लक्षात ठेवा तुम्हाला 15 डिसेंबरला तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे आता जे जिल्हे सांगितलेत या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लाभ वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.